मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे आदेश दिलेत, असं भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगताप यांनी जाहीर केलं। त्यानंतर महायुतीतलाच दुसरा महत्त्वाचा घटक पक्ष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी या आदेशानंतर काय करणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। यासोबतच भाजपची जी महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक झाली, त्या बैठकीत अजित पवार गटाचे नाना काटे हे एकमेव उपस्थित होते। त्यामुळे नाना काटे कमळाच्या चिन्हावर महानगरपालिकेची निवडणूक लढणार का अशी चर्चाही सुरू झाली आहे। नाना, भाजपनं तर त्यांची या ठिकाणी भूमिका जाहीर केली आहे की ते सोबळावर लढणार। अजित पवारांनी आपल्याला काही सूचना तशा दिलेल्या आहेत का सोबळावर लढण्याच्या? नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची काही दिवसापूर्वी आम्ही भेट घेतली होती। ज्यावेळेस त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा स्वीकार झाला त्यावेळेस आम्ही शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो। त्यावेळेस देखील आम्हाला सांगितलं की येणारी महापालिका निवडणुकीमध्ये आपल्याला ताकदीने निवडणूक लढवायची आहे। त्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आपले नगरसेवक असेल, इच्छुक उमेदवार असेल, त्यांच्या गाठीभेटी घ्यायला तुम्ही सुरुवात करा। व्यवस्थित आपलं संघटन झालं पाहिजे, त्या दृष्टीने कामं करा। मी देखील स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून तिथं काम करणार आहे। त्यामुळं येणारी आगामी महापालिका निवडणूक आत्ता जरी आम्ही महायुतीत असलो तरी त्यावेळेस वरिष्ठ जसे निर्णय सांगतील त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्ही या शहरामध्ये काम करणार आहोत। तर शंकर जगतापांनी ज्यावेळेला जाहीर केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की सोबळावरती लढा। म्हणजे तुमची 128 जागांवर लढण्याची तयारी तर झालेली दिसते। जर नेत्यांनीच आम्हाला आदेश दिले तर 100% आम्ही कार्यकर्ते म्हणून या पिंपरी चिंचवड शहरात त्या पद्धतीने आम्ही नियोजन करू। खरं तर जी आयुक्तांसोबत बैठक या ठिकाणी झाली ती भाजपची बैठक होती, परंतु त्यामध्ये अजित पवार गटाचे तुम्ही एकमेव नगरसेवक त्यामध्ये दिसून येत आहात। तर नाना काटे काही कमळाच्या चिन्हावरती महानगरपालिकेची निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू झाली आहे या निमित्तानं। तुम्हाला माहिती आहे, पिंपरी चिंचवडच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की नाना काटे हे अजितदादा पवारांचे कट्टर समर्थक आहे। त्यामुळं असला विचार देखील मनात आणू नये आणि हा निव्वळ योगायोग आहे। मी तर खरं माझ्या कामासाठी मी महापालिकेमध्ये गेलो होतो। मागच्या वेळेस दादांनी आयुक्तांना कॉल करून सांगितलं होतं की पिंपरी चिंचवड शहरातील किंवा चिंचवड मतदारसंघातील जी नगरसेवकांची काही कामं असतील तर नाना काटे तुम्हाला भेटतील, ती जी कामं सांगतील तर त्यावेळेस तुम्ही ती कामं मार्गी लावा आणि ते येतील। आणि त्या दृष्टीने मी काही कामं घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो। योगायोग असा की आतमध्ये आमदार बसले होते। मला शिपायांनी सांगितलं की मीटिंग चालू आहे, तर मी म्हटलं माझ्या 1-2 लेटर द्यायचं, तर ते म्हणले काय हरकत नाही। मी आत गेल्यानंतर मला कळलं की संपूर्ण चिंचवड मतदारसंघातले नगरसेवक, भाजपचे नगरसेवक आणि आमदारांची तिथं बैठक होती। मला तिथं बसायला खुर्ची दिल्यानंतर मी एक 5-10 मिनटं थांबलो, पण त्यानंतर मी लेटर दिले आयुक्तांसमोर। त्यांना आमच्या काही वार्डातली काही कामं होती ती कामं सांगितली आणि निघून आलो। तर आयुक्तांसोबतची जी भाजपची बैठक झाली त्यावेळेला मी माझ्या कामासाठी तिथं गेलो होतो आणि हा निव्वळ योगायोग होता असं म्हणतानाच भाजपमध्ये नाना काटे जाणार नाहीत हे त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं। परंतु त्याच वेळेला भाजप जर महानगरपालिकेची निवडणूक सोबळावर लढणार असेल तर अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा यासाठी तयार आहे, सक्षम आहे असं या ठिकाणी नाना काटे यांनी सुद्धा ठणकावून सांगितलं आहे। त्यामुळं आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडणार हे जवळपास आता निश्चित मानलं जात आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।